The next question. Gender of child is determined by the male partner of couple. Explain with the reason whether this statement is true or false. बघा, मुलाचं जे लिंग आहे हे मेलवर डिपेंड असतं, मेल पार्टनरवर डिपेंड असतं. हे स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे ते एक्सप्लेन करायला सांगितलेलं आहे. म्हणजे जन्माला येणारा मुलगा आहे किंवा मुलगी आहे हे थोडक्यात वडिलांवर, फादरवर डिपेंड असतं. हे सेंटेन्स ट्रू का फॉल्स आहे. आता जनरल तुम्हाला पहिल्यांदा एक्सप्लेन करतो ऐका. एखाद्या स्त्रीने मुलाला जन्माला घातल्यानंतर किंवा जन्माला घालायच्या होतं मुलगा आहे का मुलगी आहे हे कसं नेमकं ठरतं, कसं नेमकं, तर याच्यासाठी अशा प्रकारे असतं बघा. मेलमध्ये जे सेक्स क्रोमोझोम आहे, सेक्स क्रोमोझोम 23 नंबरची जी पेअर असते ना त्याला सेक्स क्रोमोझोमची पेअर असं म्हणतात. मेलमध्ये पण असते आणि फिमेलमध्ये पण असते. किती नंबर? 23 नंबरची पेअर आहे त्याला सेक्स क्रोमोझोम असं म्हणतात. त्यामध्ये मेलमध्ये असं असतात एक्स आणि वाय अशी पेअर असते. मेलमध्ये एक्स आणि वाय अशी क्रोमोझोम असतात. फिमेलमध्ये मात्र 23 नंबरची जी सेक्स क्रोमोझोम आहे ते पण दोन्ही एक्स असतात, ऍटोझोम्स म्हणतात त्याला. दोन्ही सेमच असतात, एक्स आणि एक्स क्रोमोझोम असतात. बघा, मेलकडे एक्स आणि वाय, फिमेलकडे मात्र दोन्ही एक्स आणि एक्स असतं. मग आता काय होतं, जेव्हा फर्टिलायझेशन होतं तेव्हा ऐका काय होतं, जर मेलकडून समजा एक्स क्रोमोझोम आलं, फिमेलकडून तर फिक्स आहे कुठलं क्रोमोझोम येणार, एक्सच येणार आहे कारण तिच्याकडे एक्सच क्रोमोझोम आहे. मेलकडून एक्स आलं, फिमेलकडून पण एक्स आलं, मग जन्माला येणारं जे मूल आहे ती मुलगी असणार आहे. बघा, वडिलांकडून समजा एक्स क्रोमोझोम आलं, आईकडून तर नेहमीच रेग्युलर एक्सच येणार, एक्स क्रोमोझोम आलं तर जन्माला येणारं जे मूल आहे ती मुलगी असणार आहे, गर्ल चाइल्ड असणार आहे. आणि सेकंड ऑप्शन आहे का, समजा मेलकडून वाय क्रोमोझोम आलं आणि फिमेलकडून तर फिक्स आहे एक्सच क्रोमोझोम येणार. मग वडिलांकडून आलं वाय क्रोमोझोम आणि आईकडून आलं एक्स क्रोमोझोम आणि यांच्यापासून जे नवीन मूल जन्माला येणार आहे तो मात्र बॉय चाइल्ड म्हणजेच मुलगा जन्माला येणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, जन्माला येणारं मूल जे आहे गर्ल और बॉय हे डिपेंड कुणावर आहे, फादरवर म्हणजेच मेल पार्टनरवर डिपेंड आहे. पण एक लक्षात घ्या, दिस हॅपन नॅचरली. हे हेतुपुरस्सर होऊ नाही शकत, हे निसर्ग घडवून आणतं. एखादी गोष्ट ठरवून ते मुलाला जन्माला मुलगाच येणार असं म्हणून नाही, हे नेचर ठरवतं, निसर्ग ठरवतो. पण अशा प्रकारे एक्झॅक्टली ती प्रोसेस होत असते. म्हणून लक्षात घ्या, जन्माला येणारा मुलगा किंवा मुलगी जी आहे ते वडिलांवर डिपेंड असतं, आईवर नाही. म्हणून क्वेश्चन असा होता बघा, जेंडर ऑफ चाइल्ड इज डिटरमाइंड by male partner of couple. Explain with reason whether this statement is true or false. Answer है. The statement gender of child is determined by male partner of couple is true. हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे हे स्टेटमेंट कसं आहे, ट्रू आहे. ऐका, इट इज क्लिअरली सीन. आपण हे सेंटेन्स नाही टाकलं तरी चालेल. इट इज क्लिअरली सीन फ्रॉम द डायग्राम. कारण न्यू आता जो काही सिलेबस रेड्यूस केलेला आहे त्यामध्ये डायग्राम कॅन्सल केलेली आहे. त्यामुळे आपण हे सेंटेन्स इथून लिहिलं तरी चालेल. बघा, नोट्स मध्ये तुम्हाला असं दिलंय बघा, इट इज क्लिअरली सीन फ्रॉम द डायग्राम. मग हा टॉपिक घेऊच नका, दॅट पर्यंत घेऊ नका, डायरेक्टली स्टार्ट करा. देअर आर 2 टाइप्स ऑफ स्पर्म्स प्रोड्यूस्ड बाय मेल. म्हणजे मेलमध्ये 2 टाईपचे स्पर्म्स तयार होतात. मेलमध्ये ज्या सेक्स क्रोमोझोम जे आहेत ना त्याच्यामध्ये काय असतं, स्पर्म्स असतात आणि फिमेलकडे असतात त्याला ओसाइट असं म्हणतात. मराठीमध्ये त्याला शुक्रपेशी म्हणतात. पुरुषांकडे शुक्रपेशी आणि स्त्रियांमध्ये अंडपेशी. मग काय होतं बघा, देअर आर 2 टाइप्स ऑफ स्पर्म्स प्रोड्यूस्ड बाय मेल. वन स्पर्म हॅज एक्स क्रोमोझोम while the other has Y chromosome. म्हणजे X क्रोमोझोम दुसरा Y क्रोमोझोम असतो. Apart from atozones,
द मदर ऑन द अदर हँड हॅज ऑल एक्स बिअरिंग ओसाइट्स. मात्र फिमेलकडे जे सगळी क्रोमोझोम्स जी आहे ती एक्स टाईपचीच आहे. ओसाइट्स म्हणजे अंडपेशी. Thus, the sperm that fertilize the oocyte decide the sex of the child. म्हणजे स्पर्म्स, कोणता स्पर्म काय करतो, फर्टिलाइज करतो, याच्यावर डिपेंड असणार आहे कोणतं मूल येणार, जन्माला येणारा मुलगी आहे का मुलगा असणार आहे. बघा, मेलकडे दोन स्पर्म्स आहे, एक्स आणि वाय, अशा प्रकारचे स्पर्म्स आहेत. नंतर नेक्स्ट बघा, इफ एक्स बिअरिंग स्पर्म, एक्स असणाऱ्या स्पर्मने जर फर्टिलाइज केलं, फर्टिलाइज द ओसाइट, डॉटर इज बॉर्न. काय इथे सांगते बघा, इफ एक्स बिअरिंग स्पर्म fertilizes the oocyte, daughter is born, and when Y bearing sperm fertilize the oocyte, son is born. म्हणजे बघा, एक्स क्रोमोझोम असणाऱ्या जर स्पर्मने ओसाइटचं फर्टिलायझेशन केलं तर मुलगी जन्माला येणार आहे, आणि वाय असणाऱ्या स्पर्म्स शुक्रजंतूने जर फर्टिलायझेशन केलं तर मुलगा जन्माला येणार आहे. दस फादर और मेल पार्टनर इज रिस्पॉन्सिबल फॉर द डिटर्मिनेशन ऑफ द सेक्स. म्हणजे मुलाचं सेक्स जे आहे किंवा निर्माण होणारं जे मूल आहे ते वडिलावर डिपेंड असतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, डिस्टिंग्विश बिटवीन मोनोझायगोटिक ट्विन्स अँड डायझायगोटिक ट्विन्स. आता ट्विन्स म्हणजे जुळी मुलं. बऱ्याच वेळा बघतो का आपल्या आजूबाजूला स्कूलमध्ये आपल्या काही वेळा जुळी मुलं दिसतात, मुलं असतील मुली असतील. काही वेळा असं पण असतं बघा, जुळ्यामध्ये एक मुलगा असतो एक मुलगी असते, काही ठिकाणी दोन्ही मुलीच असतात, काही वेळा दोन्ही मुलंच असतात. काही जुळी बघा सेम टू सेम असतात, आपण समोर बघितल्यानंतर त्या दोघांमधला डिफरन्स आपला अजिबातच कळत नाही, म्हणजे आपण कन्फ्यूज होतो नक्की कोण आहे. मग असं पण असतं. पण काही जणांमध्ये आपण म्हटलं ना जुळी दिसायला तर अजिबात सेम नसतात. आपल्याला जर कोणी म्हटलं इथून जुळी आहे तर आपण म्हणतो नाही, कारण ते दिसायला सेम नाहीये. मग असं का होतं? म्हणजे जी जन्माला जुळी म्हणून जन्माला येणारी मुलं सेम असतात का? म्हणजे दोघेही मुली असतील का, दोन्ही मुलं असतील का, किंवा एक मुलगा एक मुलगी, हे कशावर डिपेंड असतं? तर यासाठीच या दोन टाईपचे पण ट्विन्स असतात. एकाला म्हणतात मोनोझायगोटिक ट्विन. काय म्हणतात? मोनोझायगोटिक ट्विन. आणि दुसऱ्याला म्हणतात डायझायगोटिक ट्विन असं म्हणतात. बघा, मोनोझायगोटिक ट्विन, मोनो म्हणजे एक आणि डाय म्हणजे दोन. काय होत आहे का, फर्टिलायझेशन होताना काय होत आहे का, फिमेल मध्ये जेव्हा एकाच ओसाइटचं फर्टिलायझेशन होणार, एकाच फर्टिलायझेशन होणार ना, तेव्हा जर दोन मुलं जन्माला येत असतील तर त्याला मोनोझायगोटिक म्हणतात. आणि जर समजा दोन ओसाइटचं फर्टिलायझेशन झालं, खरं म्हणजे एकाच ओसाइटचं फर्टिलायझेशन होत असतं, पण कधी कधी बाय चान्स चुकून असं होतं दोन ओसाइटचं फर्टिलायझेशन होतं, त्यामुळे असं जर मूल जन्माला येत असेल तर त्याला म्हणतात डायझायगोटिक ट्विन्स. पुन्हा एका पहिला पॉइंट आहे किंवा two children developing from only one zygote are called monozygotic. एकाच झायगोट पासून काय, एकाच झायगोट पासून दोन मुलं निर्माण होत असतील तर त्याला म्हणतात मोनोझायगोटिक ट्विन्स. आणि टू चिल्ड्रन डेव्हलपिंग फ्रॉम टू डिफरंट झायगोट्स आर कॉल्ड डायझायगोटिक ट्विन्स. एक तर पहिला पॉइंट करा, मोनोझायगोटिक मध्ये एका झायगोट पासून दोन मुलं जन्माला येणार, आणि इकडे मात्र दोन झायगोट सेपरेट असणार आणि दोन वेगवेगळी मुलं निर्माण होणार. सेकंड पॉइंट, मोनोझायगोटिक ट्विन्स डेव्हलप फ्रॉम सेम ओसाइट. मोनोझायगोटिक ट्विन्स मध्ये काय होतं माहिती का, एकाच ओसाइट पासून, ओसाइट म्हणजे अंडपेशी, फिमेल मध्ये जे असते त्याला म्हणतात ओसाइट, एकाच ओसाइट पासून काय होणार आहे, ही दोन मुलं जन्माला येणार आहेत. बघा, मोनोझायगोटिक ट्विन्स डेव्हलप फ्रॉम सेम ओसाइट. आणि तिकडे बघा, डायझायगोटिक ट्विन्स डेव्हलप फ्रॉम टू डिफरंट ओसाइट. दोन वेगवेगळ्या अंडपेशी असतात, ओसाइट्स असतात, त्यापासून दोन वेगळे अशा प्रकारची मुलं तयार होतात. बघा, मोनोझायगोटिक मध्ये एकच ओसाइट, डायझायगोटिक मध्ये टू ओसाइट्स.
म्हणजे नेक्स्ट जेंडर ऑफ बोथ द ट्विन्स इज सेम. मोनोझायगोटिक मध्ये दोन्ही ट्विन्स जेंडर सेम असतं. जेंडर म्हणजे सेक्स, म्हणजे दोन्ही मुली तरी असतील किंवा दोन्ही मुलं असणार, सेमच असणार. कळतंय का मी काय सांगतोय? मोनोझायगोटिक म्हणजे जर एकाच एक्स पासून, एक्स म्हणजे ओसाइट पासून जर दोन मुलं तयार होत असतील, दोन्ही सेमच असणार. एक तर दोन्ही मुलं तरी असतील तर दोन्ही मुली तरी असणार. आणि तिकडे बघा, जेंडर ऑफ बोथ द ट्विन्स कॅन बी सेम और कॅन बी डिफरंट. मात्र डायझायगोटिक मध्ये काही वेळा दोन्ही मुली असू शकतात, मुलं किंवा मुली, पण बऱ्याच वेळा एक मुलगा एक मुलगी असं पण असू शकतं. म्हणजे सेमच असेल असं नाही, पॉसिबिलिटी आहे. काही वेळा दोन्ही सेम असू शकतात, दोन्ही गर्ल्स असतील, दोन्ही बॉईज असतील, पण काही वेळा गर्ल आणि बॉय असं पण असू शकतं. मात्र मोनोझायगोटिक मध्ये मात्र कंपल्शन असतं, सेमच सेक्स असणार, एक तर दोन बॉईज किंवा दोन गर्ल्स असणार. नेक्स्ट 4th पॉइंट, द मोनोझायगोटिक ट्विन्स आर जेनेटिकली एक्झॅक्टली लाईक. मोनोझायगोटिक ट्विन्स मध्ये मुलं दिसायला पण सेम टू सेम असतात. आपण म्हणतो नाही का, कारण इथं दोन मुलं ट्विन्स सहज दिसतात, चेहरा सेम दिसतो. म्हणजे यांच्यामध्ये लक्षात घ्या, जर यांचा चेहरा दिसायला सेम आहे, दोघांचंही बघा सेक्स म्हणजे दोन्ही मुली आहेत किंवा दोन्ही मुलं आहेत, म्हणजे याचाच अर्थ हे कसे आहेत, मोनोझायगोटिक ट्विन्स आहे. कारण दोघांचे सेक्स पण सेम आहे आणि दोघेही दिसायला पण सेम आहे, म्हणजे मोनोझायगोटिक ट्विन्स आहे. आणि तिकडे बघा, इन डायझायगोटिक ट्विन्स दे आर जेनेटिकली नॉट एक्झॅक्टली सेम. पण डायझायगोटिक मध्ये मात्र मुलं दिसायला पूर्ण सेम नसणार. मग अशी काय म्हटलं मी, काही काय आपण म्हटलं की दोन जुळी मुलं आहेत पण दिसायला आपलं सेम नाही दिसत आहे. का सेम नाही कळलं का? कारण दोन वेगवेगळ्या ओसाइटचं फर्टिलायझेशन झालेलं आहे. पहिलं वेगळं आहे, दुसरं वेगळं आहे. त्यामुळे जन्माला येणारी मुलं सेम दिसायला सेम नाही. दोघांचे फेसिंग आपल्याला नक्कीच वेगवेगळं दिसणार, कारण ते कुठलं आहे, डायझायगोटिक ट्विन्स आहे. कळतंय का तुम्हाला हे दोघांमध्ये डिफरन्स? मोनोझायगोटिक मध्ये दोन्ही मुलं किंवा मुली जी असते दिसायला सेम असणार, डायझायगोटिक मात्र वेगवेगळी असणार. आणि का निर्माण होतं कळलं? कारण मोनोझायगोटिक मध्ये एकाच ओसाइटचं फर्टिलायझेशन होतं, डायझायगोटिक मध्ये 2 ओसाइटचं फर्टिलायझेशन सेपरेटली होत असतं. ओके.